अयोध्येच्या मंदिरामध्ये प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। जल्लोष जो आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय। प्रदेश कार्यालयातलं मुंबईतलं आहे। मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी जी आहे ती केली जाते। प्रदेश कार्यालयाकडून मोठा जल्लोष आनंद जो आहे तो साजरा केला जातोय। गेल्या अनेक वर्षाची प्रतीक्षा जी आहे ती आता संपलेली आहे। प्रभू राम जे आहे ते अयोध्येतल्या मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत आणि त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष जो आहे तो मुंबईत आपल्याला पाहायला मिळतोय। प्रदेश कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी जी आहे ती होते। ढोल ताशा वाजवले जात आहेत, नृत्य केले जात आहेत आणि साहजिकच आनंद जो आहे तो साजरा केला जातो। आपण पाहू शकता भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि त्यामुळेच फटाके फोडले जात आहेत। प्रभू राम जे आहे ते आता मंदिरात विराजमान झालेले आहेत। जे अनेक वर्षाची संकल्पना होती, मनोकामना होती प्रत्येकाची, ती मनोकामना कुठेतरी पूर्ण झाली आहे आणि त्यामुळे हाच आनंद आहे तो साजरा केला जातो। भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर आपण जर पाहिलं तर ढोल ताशाच्या गजरामध्ये सगळेजण नृत्य जे आहेत ते कार्यकर्ते सुद्धा आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत आणि हाच जल्लोष उत्साह जो आहे तो या संपूर्ण देशभर पाहायला मिळतोय। मुंबईत सुद्धा हा जल्लोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन मनीष सोबत विनायक डावरुम, टीव्ही9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।